मित्रांनो, कसे आहात? आणि बरे नसाल तर मला बघून बरे व्हाल. मी आहे आकाश पवार, मोटिवेशनल स्पीकर, आणि स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनलमध्ये. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण काहीतरी वेगळं करत असतो. या व्हिडिओमध्ये सुद्धा काहीतरी भन्नाट होणार आहे. आणि या व्हिडिओमध्ये काय होणार आहे यासाठी पहिल्यांदा लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ स्टार्ट करूया. तो आज आपण करणार आहोत काहीतरी वेगळं. ते आहे आपण दुसऱ्या डिलिव्हरी एजंटला भेटणार आहोत आणि त्यांची इन्कम किती आहे आणि ते किती तास काम करतात हे आपण दाखवणार आहे. पण डिलिव्हरी करता करता तुम्ही. नमस्कार दादा, कशा आहात? काय नाव तुमचं? आणि दिवसभरात किती काम करता, किती तास करता? 10 वाजेपर्यंत. म्हणजे सकाळी किती वाजता येतो? मग सकाळी 12 ते 12 म्हणजे 10 तास. आणि मग किती ऑर्डर होतात? ऑर्डर असल्यावर आहे ना, तरी पण अंदाजे किती होतात? 20-22 होतात. आणि जनरली महिन्याची किती इन्कम पडते तुम्हाला? त्याचे काय 20 पर्यंत राहिले. 20 पर्यंत. चला, थँक्यू दादा. डबल 5 ना. हां, डबल 5. थँक्यू काका. सो मित्रांनो, आपण आलेलो आहे स्प्रिंग सोसायटीमध्ये. बस डिलिव्हर कर रहा हूं. थँक्यू सो मच. सो एक पार्सल सक्सेसफुली डिलिव्हर केल्यानंतर आपण आलोय नेक्स्ट रेस्टॉरंटला. त्याचं नाव आहे कन्नू किचा आहे. खूप फेमस आहे, त्यामुळे तुम्हाला आता मी दाखवतोय. सो अशा प्रकारे कन्नू किचाचं जे रेस्टॉरंट दिसतं, आपण तिथे पॅकेज घेणार आहोत आणि कस्टमरकडे डिलिव्हर करणार आहोत. पण आता जे कस्टमर आहेत ते खूप जास्त चांगले होते, त्यांना आपण डिलिव्हर केलं. ते मला अप्रिशिएट करत होते की अरे असं किती छान करतोय काम. सो खूप छान वाटतं की त्यांचं असं अप्रिसिएशन मिळाल्यानंतर. 0353. थँक्यू. थँक्यू सो मच. सो आता आपण कस्टमरच्या लोकेशनला पोहोचलो आहे, ते पण गंगा न्यू टाउन या सोसायटीमध्ये. आणि आपण आहे सो डिलिव्हरी एजंट आहेत त्याला मी सांगितलं की तो डिलिव्हरी करून देईल, कारण आता हे वरच्या फ्लोअर कस्टमर फोन उचलत होते. सो तो खाली येईल, आपण त्याला दाखवूयात. तर मित्रांनो, आज आपल्याला ह्या दादांनी मदत केली. दादा, नाव काय तुमचं? तुषार. त्यांनी पॅकेज आता आपल्या जे फ्लॅट आहे तिथं पोहोचवलं. दादा, किती वेळ काम करता? मी रोजचे 8-10 तास करतो. अच्छा, चांगलं आहे. मग किती महिन्याचा अंदाजे किती होऊन जातं? म्हणजे रोज नाही करत, माझा दुसरं शेती पण करते, व्यवसाय. अरे वा, चांगलं आहे. शेती करणं चांगलं आहे. तरी पण अंदाजे किती निघून जातं याच्यातून? तरी मी करतो तरी रोजचे माझे 1000-1 रुपये होतात कसे. हां, म्हणजे काय असेल तर अंदाजे आठवड्याला पकडून जायचं. रोजचे 1000 रुपये तरी आठवड्याला निघतात. म्हणजे तुम्ही रोज नाही करत ना? पण रोज नाही, घरचा व्यवसाय करून आपलं हे करतो मी. चांगलं आहे. असंच तुम्ही आम्हाला सगळ्यांना मदत करत राहा, सगळ्यांना मदत करत राहा. आणि तुम्ही स्वतः शेतकरी आहात ह्याची मला व्हॅल्यू आहे, म्हणून आम्ही सगळे तुम्हाला सलाम करतो. ओके. सो आता आपण रेस्टॉरंटला पोहोचलो आहे आणि ती आहे अँब्रोसिया. सो मी तुम्ही मागे पाहू शकता. आतावर मी एवढे रेस्टॉरंट एक्सप्लोर केलेत झोमॅटो डिलिव्हरी करताना, पण फर्स्ट टाइम मला इथे पॅकेज आता घ्यायचं आहे आणि कस्टमरला द्यायचं आहे. सो आपण तिथे जाऊयात आणि पहिलं पॅकेज घेऊयात. थँक्यू भैया. थँक्यू सर. 7472. थँक्यू. सो आता आपण घेतला नेक्स्ट पार्सल आणि ते आहे लोगामध्ये डिलिव्हरी करायला. जवळपास 3 ते 3.5 किलोमीटर आहे. तर आपण जाऊयात पुढे. लेट्स गो. थँक्यू सर. सो गाईज, आपण आता आलेलो आहे KFC मध्ये आणि KFC वरून घेतलं पॅकेज. आता आपण जाऊन डिलिव्हर करूया. लेट्स गो. थँक्यू. थँक्यू सो मच. सो आपल्याकडे आता एक दादा, शिवस्वामी दादा. आणि दादा, तुम्ही झोमॅटो किती वेळ करता? मी झोमॅटो फुल टाइम करतो. फुल टाइम. अरे वा. मग महिन्याचा अंदाजे किती इन्कम होऊन जाते आपली? महिन्याचा अंदाज आहे मला 25-30 जाते. माझी पण मी एक व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामध्ये 30,000 झाली या महिन्याची. ओके. तर हा माझा पहिला महिना आहे. तर मला काय सांगाल तुम्ही ह्या महिन्यामध्ये? म्हणजे तुमच्यासाठी म्हणताय का? हा, माझ्यासाठी म्हणताय. हा, जास्तीत जास्त जे पीक टाइम आणि आपलं संध्याकाळचा जो टायमिंग आहे ना, त्यामध्ये जास्त अर्निंग होतं. बाकी दुपारच्या टायमिंग मध्ये काही एवढं काय खास अर्निंग होत नाही. चालेल. थँक्यू सो मच. आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणारच, कारण खूप जास्त मेहनत घेतली. जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.